नरसापूर प्रकरणातील 3 वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचारामुळे त्या भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर आपल्यासोबत काही महिला आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया विचारू. काय म्हणाल तुम्ही? सर्वप्रथम विशेष न्यायालयाने जो आजचा निर्णय दिला आहे तो ऐतिहासिक निर्णय आहे. या ऐतिहासिक निर्णयाचे आम्ही खूप खूप अभिनंदन करतो आणि हा निर्णय आजपर्यंत जे जे काही प्रलंबित प्रकरण असेल त्या प्रकरणाचा सुद्धा असाच निर्णय देण्यात यावा अशी आम्ही सर्व महिला इच्छा व्यक्त करतो आहे. तुम्ही काय? हा जो निर्णय आहे तो योग्यच आहे. पण अशा विकृतीला जर कोणी धडा शिकवत असेल तर या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी करून दाखवलेलं आहे. महाराष्ट्राचं नेतृत्व हे खंबीर आहे हे त्यांनी या निर्णयाच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे. 3 वर्षाची मुलगी असेल या कोणतीही महिला असेल त्याच्यावर खरोखर असा जर अन्याय होत असेल ना तर ही विकृती ठेचूनच काढायला पाहिजे. एकदा नाही, त्यांना जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत त्यांना फाशीच झाली पाहिजे. आणि खरंच या निर्णयाचं मी मनापासून कौतुक करते आणि अभिनंदन सुद्धा करते महाराष्ट्र राज्य सरकारांचं. या संदर्भात तुम्ही काय म्हणा? आजचा जो ऐतिहासिक निर्णय 58 दिवसामध्ये इतक्या कमी वेळात फाशीची शिक्षा सुनावली, तो फार निर्णय एकदम जबरदस्त आणि अभिनंदनीय. महाराष्ट्र सरकार, देवेंद्रजी फडणवीस यांचे मी खूप खूप आभार मानते. पण हे एक प्रकरणाचा निकाल लागून आपण फाशीची शिक्षा दिली. पण यानंतरही महाराष्ट्रात अशा अनेक प्रकरणं झालेले आहे. लहान मोठ्यांच्या याच्यावर की लहान चिमुरडी असो, मोठी असो, व्यक्ती असो, महिला असो, असे प्रकरणं जे होतात तिथे सुद्धा त्यांनी अशाच प्रकारचा निर्णय घ्यावा अशी आमची कळकळीची विनंती आहे. तेव्हाच महिलांना कुठेतरी न्याय मिळेल. आणि एक एक ज्या पालकांच्या पाल्याला असा प्रसंग ओढवतो, त्या पालकांची मनस्थिती किंवा ते जिंदगीतून पूर्ण उद्ध्वस्त होऊन जातात. तर त्या उद्ध्वस्त होण्याला तेव्हा त्यांचे जे मानसिक स्थिती राहते, त्या मानसिक स्थितीला अनुसरून त्यांना सुद्धा असं काहीतरी कोर्टाने म्हणा की आपल्या फडणवीस सरकारांना विनंती करते, त्यांना मुभा द्या तुम्ही, की त्यांनाही हातात काहीतरी कायदा घेता येत नाही. पण असं झाल्यावर कुठल्याही आई-वडिलाचं रक्त खवळतं आणि त्या नराधमाला तिथेच काहीतरी एवढ्या 58 दिवसाचाही विलंब न करता तिथल्या तिथे शिक्षा होईल. त्याला ठेचून मारण्याची प्रवृत्ती जेव्हा ही अद्दल घडेल प्रत्येकाला समाजात, तेव्हा हे कोणी धजावणार नाही अशी प्रक्रिया करण्यासाठी. असं प्रकरण घडणार नाही. काय तुम्ही काय म्हणा? जो निर्णय घेतलेला आहे राज्य सरकारने तो खूप चांगलेला घेतलेला आहे. यापुढेही असाच निर्णय घ्यावा आणि कोणावर अत्याचार झाला नाही पाहिजे. बस हेच आमची अपेक्षा आहे. बाकी अतुल राऊत, LS मराठी, यवतमाळ.